Friends, hello. Electrophilic substitution reaction, SE reaction, SE type of reactions of benzene. That part is under consideration. The previous lecture, let us call it as part 1, convenience, was related to mechanism of electrophilic substitution reaction. ओके, आणि ते मेकॅनिझम शिकण्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल म्हणून अल्कायलेशन किंवा स्पेसिफिक म्हटलं तर मिथायलेशन बघितलं. आणि त्याच्यामध्ये तो बेन्झीन आणि तो मिथाइल ग्रुप, मिथाइल कार्बोनियम आयन या फॉर्ममध्ये कसा अटॅक करतो, इलेक्ट्रोफाईल. मग हा इलेक्ट्रोफाईल कसा तयार होतो, हाऊ दिस इलेक्ट्रोफाईल अटॅक्स. मग तो इलेक्ट्रोफाईल अटॅक केल्यानंतर मधल्या इंटरमिडिएट स्टेप्स, रेझोनन्स, आणि अल्टिमेटली हायड्रोजन ॲटम H+ फॉर्ममध्ये बाहेर आणि मिथाईल CH3+ फॉर्ममध्ये आत. असं आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मेकॅनिझम बघितली. एकदा याची मेकॅनिझम बघितली की आपण आता जे बघणार आहोत, नायट्रेशन, सल्फोनेशन, हॅलोजिनेशन म्हणजे क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, असायलेशन, हे सगळे मेकॅनिझम पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि तो ग्रुप जो येणार आहे, नायट्रो ग्रुप, हा जसा मिथाईल ग्रुप इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये आला तसं इथं सगळे नायट्रो ग्रुप, सल्फॉनिक ॲसिड ग्रुप, हॅलोजन इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये आत आणि हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये बाहेर. सगळी मेकॅनिझम तीच. त्यामुळं तो मेकॅनिझम जो पार्ट आहे त्याला आपण, तो मेकॅनिझम आणि ते जे आधी बघितलं याला आपण पार्ट 1 म्हणू. आणि त्यामुळं मग एकदा तिथं मेकॅनिझम बघितली की मग इतर रिॲक्शन्सचा तो कॉमन पार्ट झाला. इतर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ज्या बघणार आहोत त्याचा कॉमन पार्ट झाला, म्हणून याला पार्ट 2 म्हटलं. ओके, आता क्लोरिनेशन ऑफ बेन्झिन म्हटलं की मग ब्रोमिनेशन ऑफ बेन्झिनला काही वेगळं नाही, फक्त ब्रोमिन आणि अनहायड्रस AlBr3 सेम थिंग. तर क्लोरिनेशनमध्ये बघा काय होतं की आता हे मिथायलेशनच्या वेळेला सांगितलेलंच आहे, अनहायड्रस AlBr3 इज अन एक्झाम्पल ऑफ इनकम्प्लीट ऑक्टेट. इट कॅन अकॉमोडेट इलेक्ट्रॉन पेअर. त्यामुळं ही इलेक्ट्रॉन पेअर इथं येणार. आता ते पुढे एकदम पण दाखवू शकतो. ती इलेक्ट्रॉन पेअर इथं शेड पेअर झाली की कसं होईल बघा. क्लोरीन 2 लोन पेअर्स, हे 3 लोन पेअर्स. ही लोन पेअर इज नाव शेअर्ड बिटवीन द आउटरमोस्ट शेल ऑफ ॲल्युमिनियम. आता तो पूर्ण काढत नाही, एकदा पार्ट 1 झाल्यामुळं काही गोष्टी सोप्या होतात. आता ही इथं शेड पेअर झाल्यामुळं इथं पॉझिटिव्ह चार्ज आणि एक इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट शेल ऑफ ॲल्युमिनियममध्ये इलेक्ट्रॉन पेअर आली म्हणजे ॲव्हरेज एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा म्हणजे मायनस. असं झालं तर. आणि असं झालं की त्या मोमेंटला हा मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट, पॉझिटिव्ह चार्ज, त्यामुळे हा मोर पोलार. त्यामुळे तिथं हेटेरोलिसिस आणि त्यामुळे हेटेरोलिसिस झाल्यानंतर मग काय होणार नाही का, हा पॉझिटिव्ह चार्ज कार्बन क्लोरीन आहे. त्यामुळे हे शेअरिंग आहे ते इट विल बी मोर पुल्ड टुवर्ड्स दिस क्लोरीन. आणि त्यामुळे इथं हेटेरोडायनेमिक ब्रेकिंग झालं. ही इलेक्ट्रॉन पेअर इकडं राहील. त्यामुळे हा क्लोरीन झाला Cl+, नाही का. 3 लोन पेअर्स आहेत पण शेड पेअर पूर्ण इकडे गेली. प्लस आता हे मी एकत्र लिहितो सगळं. ही शेड पेअर आहे ती लोन पेअर म्हणून या क्लोरीनकडे आली आणि हे इथं शेअरिंग झालं आहे. म्हणजे आता मी दिस वी हॅव कन्सिडर्ड अर्लियर या वेळेला पार्ट 1मध्ये सेम थिंग. म्हणजे क्लोरीन Cl+ फॉर्ममध्ये मिळाला आम्हाला इलेक्ट्रोफाईल. आणि मग मेकॅनिझम तशीच, जसं मिथाईल पहिल्या पार्टमध्ये बघितलं इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये आत, तसं Cl+ आत, त्यामधल्या सगळ्या स्टेप्स वॉट एव्हर वी हॅव स्टडीड प्रिव्हियसली, H+ बाहेर, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तसंच ब्रोमिनेशनसाठी Br2 + AlBr3 अनहायड्रस, Br+ विल अटॅक.
तसंच असाइल क्लोराईडसाठी, म्हणजे हे इन जनरल असाइल क्लोराईड, म्हणजे इथं मिथाईल इथाईल असू शकतो. स्पेसिफिक ॲसिटाईल क्लोराईड, IUPAC इथेनॉइल क्लोराईड. ओके, सेम थिंग, ही ते शेड पेअर होणार, मग पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होणार. आता मी डायरेक्ट लिहितो, म्हणजे ही लोन पेअर आहे ती शेड पेअर झाली की ही शेड पेअर आहे ती इथं लोन पेअर म्हणून जाणार, हेटेरोलायटिकल ब्रेक. म्हणजेच काय मिळणार बरं आम्हाला, म्हणजेच हा कार्बोकॅशन म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज, म्हणजे इलेक्ट्रोफाईल, हॅव्हिंग अट्रॅक्शन फॉर इलेक्ट्रॉन, स्वतः इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे त्यामुळे इलेक्ट्रॉन रिच साईटवरती अटॅक करणार. इलेक्ट्रोफिलिक रिएजंट, इलेक्ट्रोफाईल प्लस AlCl4- असं पहिला पार्ट बघितला आहे तुम्ही, ते समजून घेतलं आहे असं गृहीत धरून सेकंड पार्ट चालला आहे बरं का. याच्या आधीचं लेक्चर म्हणजे याच्यामध्ये या ॲरोमॅटिक कंपाऊंड्स त्याच्यामध्ये लेक्चर्स बरे असले, याच्या आधीचं लेक्चर पार्ट 1 या एसी रिॲक्शनच्या हिशोबाने मी केलेलं आहे सोयीसाठी. तसंच नायट्रेशन म्हणजेच हायड्रोजन ॲटम ऑफ बेन्झिन रिप्लेस्ड बाय नायट्रो ग्रुप, हेच पुढं इतर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स फिनॉल असेल, क्लोरोबेन्झिन असेल, तिथे लागू होणार आहे हेच मेकॅनिझम. तर फॉर नायट्रेशन याचा अर्थ हायड्रोजन ॲटम रिप्लेस्ड बाय नायट्रो ग्रुप, a mixture of concentrated nitric acid and concentrated sulfuric acid is used. It is called as nitrating mixture. त्याचं काय होतं मग, कॉन्सन्ट्रेटेड, हायली कॉन्सन्ट्रेटेड म्हणून बघा, नाही तर डायल्यूट असतं तर दोन्ही H+ मिळाले असते. आता H2SO4चं स्ट्रक्चर माहीत पाहिजे. सल्फर म्हणले की ऑक्सिजनच्या खाली पिरियॉडिक टेबलमध्ये 2 लोन पेअर्स 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स, त्याप्रमाणे 2 बॉन्ड झालेत OH ग्रुप आणि 2 लोन पेअर्स. हे सल्फ्रिक ॲसिडचं स्ट्रक्चर. आता हे सल्फ्रिक ॲसिडचं स्ट्रक्चर आहे, तर मग आपण बेसिकली हे स्ट्रक्चर असेल तर सोयीसाठी आपण HO आणि हा उरलेला बघा SO3H, कळलं का. फक्त कॉन्सन्ट्रेटेड असेल तर दोन्हीपैकी एका ठिकाणीच हेटेरोलायटिक ब्रेकिंग होणार. डायल्यूट असतं तर दोन्हीकडे झालं असतं, H+H+ आणि SO4-2. कळतं आहे का. H2SO4 जर डायल्यूट असतं तर 2 H+ मिळाले असते, असं मिळालं असतं तर डायल्यूट असतं तर. ओके, हायली कॉन्सन्ट्रेटेड 95% जास्त, तर दोन्हीपैकी एका ठिकाणीच हेटेरोलायटिक ब्रेकिंग होऊ शकतं. H+ आणि उरलेला मायनस, कळलं का. आता तो इथं दाखवला आहे. मग आता एकदा तुम्हाला ते स्ट्रक्चर कळलं, ते त्या फॉर्ममध्ये लिहायचं कळलं, मग सोयीप्रमाणे आपण आपला अलाउड शॉर्ट फॉर्म, मग इथं उरलेला पार्ट आहे तो इथं मायनस, हा पूर्ण ग्रुप असं न लिहिता आपल्याला अशी सवय HSO4- लिहिलं तर चालतं. एकदा त्याची सवय करून घ्यायची. मग हे एकदाच करून घ्यायची असते, मग 2-3 टॉपिकमध्ये उपयोगाला येतं, ते उपयोगाला येतं, हे उपयोगाला येतं, असा मुद्दा आहे. आता मुद्दा काय की सल्फ्रिक ॲसिड मेक्स अवेलेबल फ्री H+ आयन्स. ओके, आणि नायट्रिक ॲसिड इथं मी असं शॉर्ट फॉर्म लिहितो, नायट्रिक ॲसिड HNO3. बघा हे बॉन्डिंग म्हणजे 3 अनपेअर्ड आहेत, त्याचे 3 बॉन्ड झाले, आणि जी लोन पेअर आहे त्या लोन पेअरमधला एक इलेक्ट्रॉन इथं, 2 लोन पेअर्स असतात ऑक्सिजनकडे आणि 2 अनपेअर्ड, एक अनपेअर्ड इथं आणि एक अनपेअर्ड इथं. तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स नायट्रोजन, हे वेगळं आहे बघा स्ट्रक्चर. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स नायट्रोजन म्हटलं की 3 अनपेअर्ड अँड 1 लोन पेअर, नाही का. आणि मग त्यातली 3 सिंगल इलेक्ट्रॉन्स, त्याचे 3 बॉन्ड झाले, आणि या केसमध्ये लोन पेअरमधला एक इलेक्ट्रॉन इथं आणि लोन पेअरमधला एक इलेक्ट्रॉन पूर्ण इकडे ट्रान्सफर झाला. त्यामुळं 2 लोन पेअर्स आणि हा आधीचा अनपेअर्ड ऑक्सिजनचा आणि लोन पेअरमधला हा इलेक्ट्रॉन पूर्ण ऑक्सिजनकडे मायनस, आणि एक लोन पेअरमधला एक इलेक्ट्रॉन पूर्ण इकडे गेला म्हणून इथं प्लस, म्हणजे ओव्हरऑल न्यूट्रलच. तर हे नायट्रो ग्रुपचं स्ट्रक्चर थोडं लिहिण्याची पद्धत जरा बघून घ्या, आणि किंवा मी पुन्हा दाखवतो बघा. नायट्रोजन जो इकडं असेल, अल्काईल ग्रुप असेल, OH ग्रुप असेल, कोण असेल तो, इथं एक नायट्रोजनचा अनपेअर्ड, उरलेले 2 अनपेअर्ड बरोबर इथं बॉन्ड, आणि जी लोन पेअर आहे नायट्रोजनवरती लोन पेअर, तिचं काय झालं या केसमध्ये नायट्रो ग्रुपच्या फॉर्मेशनमध्ये, लोन पेअरमधली मग नायट्रोजन ऑक्सिजन 2 लोन पेअर्स आणि 2 अनपेअर्स, तसं याही ऑक्सिजनची 2 लोन पेअर्स आणि 2 अनपेड, एक अनपेड इथं एक अनपेड इथं,
आणि लोन पेअरमधला एक इलेक्ट्रॉन पूर्ण या ऑक्सिजनकडे, म्हणून या ऑक्सिजनकडे एक याचा पूर्ण इकडं आला एक्स्ट्रा, म्हणून हा मायनस, आणि याचा रिलीज झाला, डोनेट झाला एका अर्थाने, म्हणून प्लस नायट्रोजनवरती. तर हे नायट्रो ग्रुप ॲक्च्युली. मग इकडं OH ग्रुप असेल किंवा आणि काय असेल, हा नायट्रो ग्रुप लिहिताना आपण जरी असा लिहिला तरी हे या फॉर्ममध्ये माहिती पाहिजे. आणि त्यामुळं नायट्रो ग्रुप दाखवताना बऱ्याच वेळेला मग इथं R लिहितील, जो कुठलं कंपाऊंड असेल त्याप्रमाणे. नायट्रिक ॲसिडमध्ये OH असतो, फक्त असं सुद्धा दाखवतात. पण असं लिहिलं तरी ते तुम्हाला माहिती पाहिजे की हे कसं आलं, मी सांगितलं. एकदा माहीत पाहिजे, एकदा बघितलेलं असलं पाहिजे. ओके, येस. तर बेसिकली नायट्रिक ॲसिड, आता नायट्रो ग्रुप इथं मग तिकडं आम्ही शिकलो. ते असे वेगळ्या छोटे सोप्या गोष्टी सेपरेट शिकून घ्यायच्या. नायट्रिक ॲसिड कॉन्सन्ट्रेटेड, हे पण कॉन्सन्ट्रेटेडच होतं, शॉर्टमध्ये लिहिलं आहे. आणि H+ आयन फ्रॉम H2SO4, H2SO4 मधला H2SO4. आणि काय झालं बघा, लोन पेअर अँड एम्प्टी ऑर्बिटल प्रोटॉन H+ आयन, त्यांच्यामध्ये काय होणार बघा. ओके, लोन पेअर गेट्स शेअर्ड, NO2, आणि त्यामुळं मग इथं पॉझिटिव्ह चार्ज आला. म्हणजे ऑक्सिजन असा पण मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, बिकॉज सिन्स लोन पेअर गेट्स शेअर्ड बिकॉज ऑफ पॉझिटिव्ह चार्ज, दिस ऑक्सिजन बिकम्स मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट. त्यामुळं इट विल पुल, आणि त्यामुळं हा मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाला. आणि ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ऑक्सिजन इज ग्रेटर दॅन नायट्रोजन. हे आम्हाला माहीत असल्यामुळं याचं हेट्रोलायटिक ब्रेकिंग होणार. बघा इथं जरा व्यवस्थित, या कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड याचं मिक्सर का वापरतात नायट्रेशनच्या रिॲक्शनसाठी. तर नायट्रेशनची रिॲक्शन म्हणजे ज्याच्यामध्ये बेन्झीनच्या ज्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आपण बघणार आहोत. मुद्दाम मी हा पार्ट सेपरेट असा एकदम बघायचा असं जरा पद्धत ठेवली अभ्यासाची. या अशा पद्धतीचं म्हणजे असं थोडं किचकट काय वेळेला वाटेल पण ते त्याची सवय होते. आणि पार्ट 1 बघितला असेल तर वाटणार नाही. आणि या पद्धतीचं पुढं उपयोगाला येतं आणि MCQsला उपयोगाला येतं. म्हणून तर नायट्रिक ॲसिड अँड सल्फ्रिक ॲसिड आहे नायट्रेशनची रिॲक्शन. मग सल्फ्रिक ॲसिड का वापरला, तर फ्री H+ आयन्स फ्रॉम सल्फ्रिक ॲसिड, फक्त कॉन्सन्ट्रेटेड पाहिजे. नाही ते डायल्यूट असेल तर काय होईल मी सांगितलं, सगळेच आयन्स फ्री होतील, हा प्रकार होणारच नाही. तर व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ वॉटर असल्यामुळं त्याचं डिसोसिएशन पण कमी होणार. मग यातला फ्री H+ आयन आणि ही लोन पेअर याचं असं झाल्यामुळं दिस बॉन्ड बिकम्स मोर पोलार म्हटल्यानंतर हेट्रोलायसिस होणार. आणि मग ही लोन पेअर, ही शेअर्ड पेअर ऑक्सिजनकडे जाईल. ही शेअर्ड पेअर ऑक्सिजनकडे गेली की नाही का, हे झालं वॉटर. आणि उरलं काय मग आता, ही शेअर्ड पेअर पूर्ण ऑक्सिजनकडे गेली. म्हणजेच आता मी डायरेक्ट लिहितो NO2+, म्हणजेच काय बरं, इलेक्ट्रोफाईल. म्हणजेच काय झालं, इलेक्ट्रोफाईल. मुद्दा लक्षात आलो का. म्हणजेच जे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ बेन्झीन, आपण एक एक्झाम्पल घेऊन मेकॅनिझम बघितली, जसं की मिथाईल कार्बोनियम आयन इलेक्ट्रोफाईल. तसं इतर रिॲक्शन्स, क्लोरिनेशन, ब्रोमिनेशनसाठी इलेक्ट्रोफाईल कोण आहे, तो Cl+, तो कसा तयार होतो. असायलेशन किंवा इन जनरल ॲसिटायलेशन, त्याच्यामध्ये हायड्रोजन ॲटम रिप्लेस्ड बाय ॲसिटाईल ग्रुप, तो इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये अटॅक करतो. तो कसा तयार होतो इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये. नायट्रेशनसाठी नायट्रो ग्रुप इन द फॉर्म ऑफ NO2+, म्हणजे इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये अटॅक करतो. बाकी मेकॅनिझम पार्ट 1 प्रमाणेच. तर तिथं पार्ट 1मध्ये जे CH3+ दाखवला आहे त्याच्याऐवजी यातला कुठलाही इलेक्ट्रोफाईल, मग तो Cl+ असेल या मेथडनी तयार झालेला, त्याप्रमाणे तयार होणारा Br+ असेल, किंवा हा इलेक्ट्रोफाईल असेल, किंवा NO2+ इलेक्ट्रोफाईल असेल, किंवा आणि पुढं आणखी 1-2 आणखी इलेक्ट्रोफाईल्स आहेत. तर ते कसे तयार होतात ते एकदा सेपरेट बघून घेतलं. तर वाय नायट्रेटिक मिक्सचर इज यूज, तर याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्रिक ॲसिड मेक्स अवेलेबल फ्री H+ आयन्स. त्याच्यामुळं नायट्रिक ॲसिडचे ऑक्सिजन आहे इथला OH बॉन्डमधला, त्याचं प्रोटोनेशन होणार. त्याचं प्रोटोनेशन झालं तर फेवरेबल कंडिशन फॉर हेट्रोलायटिक ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड होणार, कारण मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाला. आणि याचं हेट्रोलायटिक ब्रेकिंग झालं तर शेअर्ड पेअर ऑक्सिजनकडे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. मग शेअर्ड पेअर ऑक्सिजनकडे गेले की NO2 पॉझिटिव्ह चार्ज होणार. म्हणजे तो इलेक्ट्रोफाईल अटॅकिंग रिएजंट म्हणून काम करणार. तसंच सल्फोनेशनच्या वेळेला पण
इलेक्ट्रोफाईल तयार होतो. आता एवढं कळलं की सल्फोनेशनच्या रिॲक्शनच्या वेळेला सल्फोनेशनचं मुद्दाम दाखवतो आणि मग बाकीच्या रिॲक्शन्स मग पटपट 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 लिहिता येतं. अशा पद्धतीने अभ्यास करूया. तर पार्ट 1 आणि त्याच्यावरून हे तर सल्फोनेशनचं मी पटकन थोडक्यात थोडं लिहून दाखवतो, म्हणजे त्यासाठी बोर्डवरचं पुसतो. म्हणजे मेन पार्ट त्यातल्या ज्या महत्त्वाच्या रिॲक्शन्स आणि पुढं नेहमी लागणाऱ्या हॅलोजिनेशन, अल्कायलेशन, असायलेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन आणि एस्पेशली ह्या एवढ्या सारख्या लागतात आणि काही 1-2 रिॲक्शन्स लागतात. पण एवढ्या रिॲक्शन झाल्या की 12वीच्या साठीचा ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आणि त्याच्या एसी रिॲक्शनची पण एक तयारी होते. तर सल्फोनेशनसाठी तेवढा थोडासा पार्ट पुसतो आणि परत लगेच सांगतो. येस, आता बघा सल्फोनेशनसाठी मग जसं नायट्रेशन, अल्कायलेशन, असायलेशन आपण बघितलं. ओके, पार्ट 2. ओके, तर सल्फ्युरिक ॲसिडचं बेसिकली पहिला स्ट्रक्चर समजून घ्यायला पाहिजे. सल्फर H2SO4 इथं हेट्रोलायटिक ब्रेकिंग म्हणून हे मगाशी दाखवलं होतं. तेच मग असं अलाउड शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिता येतं. हे दोन्हीची सवय पाहिजे. ओके, तसंच नायट्रिक ॲसिडची पण पाहिजे, ते मगाशी सांगितलं मी. आणि मग डायल्यूट असेल तर मग दोन्हीकडे हेट्रोलायटिक ब्रेकिंग होणार, H+ आणि SO4-2. बट इफ इट इज व्हेरी व्हेरी हायली कॉन्सन्ट्रेटेड तर दोन्हीपैकी एकच हेट्रोलायटिकली ब्रेक होऊ शकतो आणि नंतर मग हेट्रोलायटिकली ब्रेक व्हायला मग ते सांगता येतं रेझोनन्स आणि मग पोलॅरिटी कमी होणे. तर ते ठीक आहे, मध्येच या टॉपिकमध्ये एकाच वेळेला अनेक गोष्टी मिक्स व्हायला नको. तर सल्फोनेशनच्या वेळेला नाही का, तर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड वापरतो आपण. जसं नायट्रेशनला हे दोन्हीचं मिक्सचर वापरतो, सल्फोनेशनला तर एक मॉलिक्यूल, काही मॉलिक्युल्समधून फ्री H+ आयन्स मिळणार म्हणून एक आपण कागदावर रिप्रेझेंटेटिव्ह बोर्डवरती म्हणजे फ्री H+ आयन मिळाला. आणि हा फ्री H+ आयन दुसरा जो, कारण हे असं का दाखवलं आहे, हे सिन्स इट इज कॉन्सन्ट्रेटेड, नाही तर असं दाखवता येत नाही. हे हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे असं दाखवायला लागतं. बट हायली कॉन्सन्ट्रेटेड 95% म्हणजे 5% वॉटर एवढं जर असेल तर त्याच्यामध्ये सगळेचे सगळे हेट्रोलिसिसमध्ये भाग घेत नाहीत एक, आणि जेवढे घेतात त्यातले जसं मगाशी म्हणालो दोन्हीपैकी एकाच OH बॉन्डचं हेट्रोलायटिक ब्रेकिंग होतं. एकाच OH बॉन्डचं हेट्रोलायटिक ब्रेकिंग होतं म्हणून हे असं लिहू शकतो आपण. ओके, येस. तर फ्री H+ आयन आणि दुसरा मॉलिक्यूल, सेकंड मॉलिक्यूल कॉन्सन्ट्रेटेड, त्याच्यामध्ये काय होणार बरं, प्रोटोनेशन होणार नाही का. हा फ्री H+ आयन तिकडून आलेला नाही का, याची रिॲक्शन प्लस म्हणतो इथं, म्हणजे याच्याबरोबर रिॲक्ट होणार तो. आणि मग काय झालं बघा, कलर आता वापरला आहेस तर आपण तो फॉलो करूया. आणि तो वरच्या एका दुसऱ्या मॉलिक्यूलमध्ये मिळालेला H+ आयन ती शेड पेअर झाली, त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज. बाकी सगळं तसंच सरळ बघून काढायचं. आणि असं झाल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज होता नेहमीच एक्सप्लेनेशन, दिस ऑक्सिजन बिकम्स मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट, आणि त्यामुळे याचं इथं हेटेरोलायटिक ब्रेकिंग होणार, हेटेरोलिसिस होणार, हेटेरोलायटिक ब्रेकिंग होणार. आणि त्यामुळे मग काय झालं की हा नाही का HO आणि हा आधीची ही लोन पेअर होतीच, आणि हे पण हेट्रोलायटिकली ब्रेक होऊन ऑक्सिजनकडे गेला नाही का, प्लस मग त्यामुळं SO3H पूर्ण बॉन्डिंग त्याच्यावरून तुम्ही अंदाज करू शकता हा या फॉर्ममध्ये तयार होतो. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4मुळं असं 1 molecule of H2SO4 makes available free H+ ion, that free H+ ion and second molecule of H2SO4 in concentrated form त्याचं प्रोटोनेशन होतं. प्रोटोनेशन झाल्यामुळे अशा प्रकारे हा इलेक्ट्रोफाईल तयार झाला. मग सल्फोनेशनच्या वेळेला वी यूज कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड, म्हणजेच त्यातून आम्हाला असा इलेक्ट्रोफाईल मिळतो, सल्फॉनिक ॲसिड ग्रुप म्हणतात त्याला. ओके, सल्फॉनिक ॲसिड ग्रुप इन द फॉर्म ऑफ कॅशन म्हणतात त्याला. त्याच्या आधी आपण नायट्रेशन कसं तयार होतो ते बघितलं. त्याच्या आधी आपण क्लोरिनेशन, असायलेशन बघितलं, आणि पार्ट 1मध्ये तर मिथायलेशन डिटेल मेकॅनिझम बघितली. ती मेकॅनिझम या सगळ्यांना लागू आहे. तिथं CH3+ मिथाईल कार्बोनियम आयन इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये जसा अटॅक केला त्याच्याऐवजी तुम्ही NO2+ किंवा सल्फॉनिक ॲसिड कॅशन फॉर्ममध्ये इलेक्ट्रोफाईल किंवा इथला असाईल ग्रुप किंवा Cl+, Br+ तिथं लिहिला आणि ते सगळं रिपीट केलं की झालं मेकॅनिझम सेम टू सेम असं आहे. तर हा एक आपला पाया तयार झाला. आता नंतर पटपट रिॲक्शन्स त्याच्या फक्त एकदा सेपरेट बोर्डवरती मांडून दाखवायच्या ज्या नोट्समध्ये आणि टेक्स्टबुकमध्ये असतात, एवढंच काम राहतं. जे मी फास्ट पुढच्या एका लेक्चरमध्ये करणार, पण ते तुम्ही पण करू शकता. थँक्यू.